गाभाऱ्यात गेलो शंकराच्या आणि पिंडीला हात लावायला भेटला. एवढी गर्दीमधून प्रत्येक जणांना हात लावायला भेटत होतं, डोकं टेकायला भेटत होतं पिंडीजवळ. आणि खरंच एवढं भारी वाटलं ना. विदुलला वाजते थंडी. विदुल, थंडी कशी वाटते? 12 डिग्री सेल्सिअस. हर हर महादेव. विदुल, हर हर महादेव. चहा प्यायला उतरलो ऍक्च्युली आम्ही. आणि बेफाम थंडी बघून हे बघ, आता स्वेटरच खाल्लं घालायला. घेऊ कशी आहे. नमस्कार मंडळी, माझं स्वप्नाली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला तर माहिती आहे हर हर महादेव, कारण की ह्यांचं नाव घेतल्याशिवाय माझा ब्लॉग स्टार्ट होत नाही. बोलतात ना सर्वात मोठे देव आहेत आणि त्यांच्याच इकडे मी आता चाललेली आहे. आठवण करून देते, त्यांच्याच इकडे चालले आहे. तुम्हाला माहितीच आहे माझं पहिलं ज्योतिर्लिंग चाललेलं आहे त्र्यंबकेश्वर, दुसरं झालेलं आहे भीमाशंकर आणि आता तिसरं चाललेलं आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग. ॲक्च्युली हे 12वं सगळ्यात लास्ट ज्योतिर्लिंग आहे, पण आता मी चाललेली आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. तर हे बघा आमची सगळी इथे पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर आता थोडेसे अजून कपडे वगैरे ठेवायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगू माझ्याबरोबर कोण आहे इकडे. हे बघा तिकडे विदुल मामा आहे दरवर्षीप्रमाणे, कारण की ज्योतिर्लिंगसाठी विदुल मामा पाहिजे. इथे माझे मिस्टर योगेश, रेवांश आणि इथे आमचे फ्रेंड समाधान, आमचे फ्रेंड आहेत. ह्यांच्यामुळे ॲक्च्युली आम्ही पण ना ती तिथपर्यंत जाते, कारण की आम्हाला घेऊन जाणारा तोच असतो म्हणून. शंभू पाठवतात त्याला आहे ना. ॲक्च्युली मी तुम्हाला एक सांगते की त्याला आम्ही 2 दिवस त्रास देतो. तू ही गाडी बघ, ती गाडी बघ, शेवटी त्याचीच गाडी घेऊन यायला लावतो आम्ही. आमचे काहीतरी असं कौतुक सांगावे तू नाही सांगायचं. त्याला माहिती आहे आम्ही काय सांगून लोक परत तशीच वागणार. काय सांगू मी त्यांचं कौतुक. तर हे बघा आमची पॅकिंग इकडे झालेली आहे. इथे आता दुसरा ब्लॉग पण स्टार्ट होणार आहे, विदुल ब्लॉग स्टार्ट होणार आहे. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देईल विदुल ब्लॉग. ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या चॅनलवर पण ग्रिष्णेश्वरची व्हिडिओ बघायला भेटेल. तर बाय बाय, निघतो आता आम्ही, कारण की आमची 4 व्हीलर खाली उभी आहे. कारण की बघा ही आहेत नाही, ही माहिती नाही म्हणून, नाही तर आम्हाला असंच टाकून जातील निघून, म्हणून आम्ही तर चाललो. बाय बाय. बघा आम्ही आता आलेलो आहोत बिल्डिंगच्या खाली. आम्ही रेवा तिकडे जाऊ नको, वाट बघतोय ही आपली गाडी आलेली आहे. हा तू लवकर पहिले डिक्की खोला. पाणी पुढे ठेव विदुलच्या इथे पुढे. स्वेटर इथे ठेवून आतमध्ये वरती. गणपती बाप्पा. तर आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. आमची गाडी पण स्टार्ट झालेली आहे. तर आम्ही कोणत्या मार्गाने जाणार आहे? समृद्धी महामार्गाने जाणार आहे डायरेक्ट आम्ही हायवेने. तर आम्ही लवकरच पोहोचू. हा, जेणेकरून आम्ही लवकर पोहोचू ह्यासाठी आम्ही त्या मार्गाने चाललेलो आहे. कारण की आम्हाला तिकडे लवकर पोहोचून कसं आंघोळ बिंघोळ करून सगळं जरा फ्रेश होऊन एकदम टवटवीत. नाही तर देव काय म्हणेल की बाबा जायला बुरशे आले बिना आंघोळीचे, त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम आहे. तिथे आम्ही थांबणार, तिथे आंघोळ वगैरे करणार, फ्रेश वगैरे होणार. मग त्याच्यानंतर चांगले मसाके हे आम्ही ह्या कपड्यांवर नाही जाणार आहे, गाडीमध्ये झोपणार आहे. तिकडे जाऊन आपण कसं भारताचे, आपण इंडियाचे लोक आहेत, आम्ही कसं पंजाबी ड्रेस ब्रेस चांगलं मस्त की तयार बियार होणार, नटून ठटून जाणार शंभूच्या देवळात. तर बघा काय, आणि हा माझा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. तर हर हर महादेव, जय शंभो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय.
आम्ही आता इथे पेट्रोल म्हणजे पेट्रोल नाही CNG भरायला थांबलेलो. हे बघा पेट्रोल पंपावर. तर आता CNG भरले आहे. हे बघा आतमध्ये विदुल रेवांश बसलेत आणि दोघं जण येत आहेत. हे बघा पेट्रोल पंप. बापरे, कुठे आलो आता आपण? अजून 1.5 तास येतो ना पुढे. अर्ध्या रस्त्यात फक्त आता आम्ही आलेलो आहे. समुद्रामार्गे अर्ध्या रस्त्यात. आणि ही बाहेर उतरलो, चहा प्यायला उतरलो ॲक्च्युली आम्ही. पण ही बेफाम थंडी बघून हे बघ आता स्वेटरच काढलं घालायला. थंडी खूप आहे. येस ना बाहेर रेवांश. चल. गुळाची चाय. हा गुळाची आहे. ए योगी चहा चाय. आम्ही नो कॉपीराइटचं गाणे टाकू. निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् सकाळचे 4:22 झाले. हे बघा सकाळचे 4:22 झाले आणि आम्हाला एवढं भारी वाटतंय का माहिती आहे.
आम्ही शंकराच्या म्हणजे दरबारात चाललो आहे, त्याच्या देवस्थानी चालू आहे शंकराच्या. आणि आम्ही ते गाणं ऐकतोय ना, नमामि शमिशाम शंकराचं गाणं आहे ते आम्ही ऐकतोय. आणि किती भारी, त्या किती भारी वाटतंय, फील खूप भारी वाटतं आम्हाला जे ऐकतोय आम्ही त्यांचं गाणं ना त्यावरून. प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् क्षमा हो अपराध सब जय जगती जगदीश्वरा शूलपाणी त्रिशूलधारी आम्ही कृष्णेश्वर मंदिराच्या इकडे आता आलेलो आहे. हे बघा पाठी मंदिर आहे. आता इथे सीन का झाला माहिती आहे, मला इथे एकही रूम नाही, सगळ्या रूम पूर्ण म्हणजे भरलेले आहेत. सर्व रूम वगैरे सगळे जे आश्रम निवासस्थान वगैरे जेवढे आहेत ना सर्व भरलेले आहेत. एकही आम्हाला रूम नाही भेटलेले आहे. आणि आता घड्यात वाजले 5:30, आम्ही आलो आहे 4:30लाच इकडे. पण अक्षरशः बेफाम थंडीने तर आम्ही कापतो आहे. आणि आमची अशी अवस्था आहे की आता आम्ही अंघोळ करूनच जाणार होतो, पण असं झालं की आम्हाला अंघोळ करायला भेटलीच नाही. ते हे बघ, ही आमची गाडी आहे, याच्यामध्ये आम्ही कपडे चेंज केले. रूम एकही नाही भेटत आहे खरंच लिटरली. विदुल बघा, विदुल टॉर्च मार ना जरा, दिसतच नाही तुझा टॉर्च मार जरा, काहीच नाही दिसत आहे. थांबा, हा हे बघा लुंगी घालून सगळे चाललेले आहेत. योगेश आणि विदुल लुंगी घातली आहे. हे बघा, विदुल टॉर्च मार तिथे पण. हे बघा दोघं लुंगी घालून. आणि मी ड्रेस चेंज केला आहे. अक्षरशः खूप बेकार अवस्था. आणि इथे आता एवढी बेफाम गर्दी आहे ना, सकाळी 5:30लाच गर्दी, म्हणजे विचार करा. भरू लक्झरी एस्टा बिस्टा सगळे आहे बघा, गाड्या बघा सगळ्या लागोपाठ लागलेल्याच आहे, धपाधप सर्व पूर्ण बुक. डेंजर अवस्था. आणि थंडी तर बेफाम आहे. स्वप्नाली, ए स्वप्नाली, देऊळ आहे, भोले बाबा आहेत आमच्या आतमध्ये. हे पूर्ण ताट बघा 200 रुपयाचं आहे. कमळ, बेलपत्र, धतुरा सगळं आहे ना. पुढे जाऊन बसू का जरा थोडा. विदुलला वाजते थंडी. विदुल थंडी कशी वाटते? 12 डिग्री सेल्सिअस आहे. हर हर महादेव. विदुल हर हर महादेव.
तर आमचं आता देवाचं दर्शन झालेलं आहे आणि खरंच खूप छान झालं दर्शन. तुम्हाला माहिती आहे 1 तास आम्ही 6 वाजता लाईनीच लागलो, उभं राहिलो लाईनीत 6 वाजता आणि एवढी बेफाम गर्दी होती ना, आम्हाला वाटलं नव्हतं की आता एवढी गर्दी असेल. तर आम्हाला एवढी गर्दी भेटली ना, आणि ॲक्च्युली सॅटरडे पण आहे आज आणि भरपूर गर्दी भेटली, पण तेवढ्या गर्दीतून आहे ना लाईन तर खूप होती, पण आम्हाला 1 तास लागला. पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे आम्हाला एवढं भारी वाटलं ना जेव्हा आम्ही आतमध्ये गाभाऱ्यात गेलो शंकराच्या आणि पिंडीला हात लावायला भेटलं. एवढी गर्दीमधून प्रत्येक जणांना हात लावायला भेटत होतं, डोकं टेकायला भेटत होतं पिंडीजवळ, आणि खरंच एवढं भारी वाटलं ना. इव्हन रेवंशला एक ती होती सिक्युरिटी गार्ड, त्या काकीने त्यांच्या साईडने ना त्याला पिंडीला हात लावायला दिला, डोकं टेकायला दिलं, आणि खरंच खूप भारी वाटलं. असं वाटलं की 1 तास झालाच नाही असं वाटलं आतमध्ये गेल्यानंतर. एवढा आनंदी आम्ही सगळेजण बाहेर आलो ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम स्माईल, का तर पिंडीला हात लावायला भेटला आणि यार तो आमचा जो क्षण होता ना, डोकं टेकायला भेटलं ना, हा, तर तो क्षण होता ना आमच्यासाठी खूप चांगला होता आणि खूप आम्हाला हॅपी वाटे. असं वाटलं नाही की आम्ही 1 तास एवढ्या लाईनीत राहिलो, काय झालं काही थरकावत नाही, काय नाही, खूप छान वाटलं. आणि खरंच या तुम्ही पण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. आता आम्ही कुठे जाणार ते आता सांगू, पण माझा ब्लॉग बघत राहा.